या पंचक्रोशीत सुद्धा आपण बघतोय। याचा अर्थ रायगडच्या पटलावरती ही धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग ही सातत्याने चर्चेतच राहील। नक्कीच पुन्हा एकदा आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊयात। साहिल पाटील आणि त्याच्या जोडीला सौरभ आणि गोलंदाजी मार्कवरती विजय। पॉवर प्लेचा पहिला षटक मोठा फटका खेचायचा होता परंतु चांगला संपर्क या ठिकाणी झाला नाही। अलोंग दी कार्पेट या ठिकाणी एक धाव या पहिल्या चेंडूवरती मिळते। एकेरी धाबेच्या बरोबरीनं संघाचं खातं या ठिकाणी ओपन करतोय फलंदाज सौरभ जो ऑन स्ट्राईक वरती होता। साहिल पाटील आणि सौरभ पाटील ही सलामीची जोडी आपण या ठिकाणी पाहतोय। आता ऑन स्ट्राईक वरती आहे साहिल, चांगली कामगिरी त्याला जरूर करावी लागेल। गोलंदाजी मार्कवरती विजय पडवल तयार आहे। दिशा दिली आहे दिमागाचा उपयोग। शांत माइंडनं या फटक्याला खेचलं होतं। क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचले परंतु अडवणं थोडंसं कठीण। बॉल जाईल थर्डमॅन सीमारेषा पलीकडे येत आहेत। 4 धाबा चौकार। चौकाराच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 5 या धाबा संख्येवरती। 18 बॉल येणारे 24 चेंडू होते द्वितीय सत्रामध्ये आणि 61 धाबा संख्येचा पाठलाग करायचा होता। 2 चेंडूचा खेळ संपलाय। येणारे 22 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 55-56 या धाबा संख्येची। हा चांगला फटका, प्रॉपर टायमिंग आणि नजाकत होती या फटक्यामध्ये। ताकदीचा हा पुरेपूर उपयोग केला या फटक्याने आणि बॉल जाईल सीमारेषा पलीकडे। 6 धाबींसाठी बिग हिट षटकार। षटकार येत आणि षटकाराच्या बरोबरीने 11 धावा आहेत त्या धावफलकावरती। स्टेट ड्राईव्हचा हा फटका क्षेत्ररक्षक आहे परंतु आता अडवणं कठीण होईल। बॉल पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय गोलीच्या वेगानं। जशी बंदुकीमधून गोली निसटते ना तसा हा फटका होता। गोलीच्या वेगानं सीमारेषा पार। 4 धाबींसाठी येतोय चौकार। चौकाराच्या बरोबरीनं 15 धावा या ठिकाणी धावफलकावरती पाहायला मिळतात। सुरुवात दमदार करतोय। डाबाची सुरुवात ज्या 61 धाबा संख्येचा पाठलाग करायचा ना त्या फलंदाज साहिलला माहिती आहे की या झटपट क्रिकेटमध्ये जर आपल्याला या धाबा जमायच्या असतील तर आपल्याला आक्रमण करावं लागेल। आक्रमण हाच आपला बचाव आहे आणि त्या आक्रमणाला त्यांनी सुरुवात केली। पहिला आला चौकार, त्यानंतर आला षटकार, पुन्हा एकदा चौकाराला आणि सिंगलला त्यानंतर प्राधान्य दिलं। 16 धावा आहेत त्या धावफलकावरती। विजय पडवल थोडासा मागणा ठरतोय। गुणवानशाली हा खेळाडू आहे। सुरुवातीला आम्ही उल्लेख केला होता की कित्येक मैदान होणार टीम कडून खेळत असताना या फलंदाजांना गाजवलेत। हा फटका ऑन साइड मध्ये, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत त्या ठिकाणी। अक्षय चेंडूवरती येतोय। सिंगलला तत्पूर्वी डबल मध्ये कन्वर्ट केला आणि या 2 धाबेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 18 या धाबा संख्येवरती। षटक क्रमांक पहिलं इथून संपुष्टात येते। 18 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात। पहिल्या षटकामध्ये ज्या धाबा हव्या होत्या त्या धाबा अगदी सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत आणि 61 धाबा संख्येचं जरी मोठं टार्गेट असलं तरी ते टार्गेट अगदी आता सोपं वाटायला लागले। शेवटचे 18 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 43 धाबा संख्येची। राज सावंत यावेळेस आमच्या समवेत गुणलेखक म्हणून जोडले गेलेत। 18 बॉलमध्ये 43 ची गरज आहे असं त्यांच्या माध्यमातून आम्हाला सांगण्यात येतं। कारण की क्रिकेटमध्ये आपण पाहिलं ना तर पंचांना अगदी देव म्हटलं जातं परंतु समालोचकाचा कणा कोणाला म्हटलं जात असेल ना तर ते आमचे गुणलेखक मित्र असतात। कारण की ज्या वेळी अगदी आम्ही समालोचन करतो ना त्यावेळी अर्ध समालोचन आम्हाला काय काय बोलायचं असतं ते पूर्ण करण्यासाठी ज्यांचं पाठबळ लागतं ना ते असतात गुणलेखक मित्र। आणि आमचे गुणलेखक मित्र या ठिकाणी राज सावंत आम्हाला चांगली अपडेट या ठिकाणी देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे। 18 चेंडू आणि 43 धाबा संख्येचा पाठलाग या मॅच मध्ये करायचं। साहिल पाटील आणि सौरभ पाटील ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये चांगलं आक्रमण करते। संघाला अगदी विजयाचं समीप मिळवून ठेवण्याचं काम या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून केलं जात आहे। अक्षय हा गोलंदाज यावेळेस गोलंदाजी मार्कवरती येतोय। अक्षय खरिवले हा गोलंदाज यावेळेस गोलंदाजी मार्कवरती। ढेकू टीमचा हा खेळाडू आणि या अगोदर बॅटिंग देखील चांगली केली होती अक्षय खरिवले या फलंदाजानं। 3 6 त्याच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहिलेले आणि वैयक्तिक 20 या धावा त्यांनी संघासाठी जमवल्या। मोठा फटका खेचायचा होता। बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नव्हता। ब्लाइंड स्ट्रोक खेळलं होतं कारण की चेंडूवरती नजर नव्हती आणि त्यानंतर आपण पाहतोय की एक धाव
या चेंडूवरती मिळते आणि एकेरी धाबेच्या बरोबरीनं धाव फलक जाऊन पोहोचेल ते एकूणच 19 या धावसंख्येवरती. शेवटचे 17 चेंडू आणि 42 धावसंख्येची गरज आहे. योगेशजी गायकवाड यांना मी विनंती करेन की आपण मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आहे. आदरणीय हा चांगला फटका पुन्हा एकदा ऑन साइट मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक धाव जरूर या चेंडूवरती मिळेल आणि या एकेरी धाबेच्या बरोबरीनं धाव फलक जाऊन पोहोचेल ते 20 या धावसंख्येवरती. अजिंक्य 20 धावा आहेत धावफलकावरती. या ठिकाणी आपण बघतोय सन्माननीय योगीजी गायकवाड यांना आपण विनंती करूयात की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत असेल आणि ज्यांचा उल्लेख आपण या अगोदरच नुकताच केला होता खऱ्या अर्थानं सारसन अक्षय पाटील, साहिल पाटील हे स्वतः कर्णधार आणि अक्षय पाटीलच्या अंदाजात त्यानं आता षटकार ठोकला. हेलिकॉप्टर लुक. साहिल खरबिशे का? साहिल खरबिशे कॅप्टन आहे आणि साहिल लाले पाटील. काय सांगितलं मी? साहिल पाटील कॅप्टन. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या झाली 26. या ठिकाणी ज्यांचा आपण नुकताच उल्लेख केला होता की सारसन गावातून नेहमीच दमदार योगदान राहिलंय. जितेंद्रदादा कर्णूक यांचं शुभागमन झालंय आणि विशेषतः त्यांची गडकोट किल्ल्यांची मोहीम ही कोणीही विसरणार नाही आहे आणि ते कार्य अगदी मी तर म्हणेन अगदी सगळीकडेच सुपरिचित आहे, सुप्रसिद्ध आहे आणि तितकंसं सोपं नाही आहे. पण त्या कार्यात सुद्धा त्यांनी सक्षमता दाखवली, सफलता दाखवले. जितेंद्रदादा कर्णूक यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. त्याचबरोबरीने एक चांगले आयोजक म्हणून आपण ज्यांच्याकडे बघतो फक्त क्रिकेटच नव्हे सर्व क्षेत्रात आघाडीवरती राहिलेत अवधूत भगत यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं आम्ही स्वागत या धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीग मध्ये करतोय आणि त्यांना विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. नक्कीच मान्यवरांना आपण विनंती करू की आपण मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अक्षय यावेळेस तयार आहे. खराब चेंडू आणि त्याच्यावरती कडा प्रहार. पंचांचा नो चेंडूचा इशारा. 6+1 7 धावा मिळतील या चेंडूवरती. इस्लामा षटकार पायमिला फलंदाज अक्षय गोलंदाजीवरती ज्यांनी खराब चेंडू टाकला आणि नो प्लस मित्रांनो 6 आला आणि 7 धावा या चेंडूवरती मिळतात. साहिल पाटील या फलंदाजच्या बॅटमधून हा षटकार आपल्याला पाहायला मिळतो. आक्रमण करतोय साहिल पाटील हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. फ्रीटचा चेंडू होता परंतु पंचाचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. फ्रीट कायम असेल आणि या फ्रीटच्या चेंडूवरती आक्रमण करेल का साहिल. बाहेरच्या बरोबरीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 36 या धावसंख्येवरती. फ्रीट कायम असेल. गोलंदाज अक्षय खरिबले तयार आहे. फटका हवेमध्ये. एक धाव फ्रीट असणार आणि एक धाव या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 रन्स देखील या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेच्या बरोबरीनं 38 धावा या ठिकाणी धाव फलकावरती लागले जात आहेत. चांगली बॅटिंग या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये साहिल पाटील हा फलंदाज करतोय. सौरभ देखील तितकी चांगली 7 वैयक्तिक 4 या धावसंख्येवरती खेळतोय. साहिल आपल्या वैयक्तिक मित्रांनो 28 या धावसंख्येवर 29 या धावसंख्येवरती खेळतोय. आणि हा चांगला फटका सौरभच्या साहिलच्या बॅटमधून येतोय. हा पुन्हा एकदा दर्जेदार षटकार. षटकाराच्या बरोबरीने धाव फलक जाऊन पोहोचेल ते 44 या धावसंख्येवरती. आता शेवटचे 12 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज आहे. आदरणीय जितेंद्रजी कर्णूक आणि त्यांच्या समवेत अवधूतजी भगत या दोन्ही मान्यवरांना आम्ही विनंती करतो की आपण मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आहे. श्री गावदेव प्रसन्न सारसन टीमचे ते पुरस्कर्ते आणि जितेंद्रदादा कर्णूक आणि प्रशांतदादा पाटील. मी जितेंद्रदादा कर्णूक यांना देखील विनंती करेन की आपण मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत असेल. सन्माननीय सुधाकरजी नाईक
साहेबांच्या ठिकाणी शुभागमन झाले, त्यांचंही आम्ही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतो। यानंतर एक चांगले मॅच आपल्याला पाहायला मिळेल। श्री गावदेव प्रसन्न सारसन टॉस त्या टीमनं जिंकलेला आहे आणि पहिल्यांदा मला वाटतं बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतलेला आहे। राकेश पाटील त्या टीमचे कर्णधार आहेत, त्यांनाही शुभेच्छा असतील। चांगली मॅच होईल आणि त्यांना आव्हान असेल युगल पाटील यांच्या राधिका 11 या टीमचं। दोनही टीम तगड्या आहेत। हा सामना थोडासा एकतर्फी आता होत असताना, कारण आक्रमणाला सुरुवात झाली 12 मध्ये जिंकण्यासाठी आता गरज आहे ती 17 धावांची। हा अवधूत बघत हुशार आहेत सगळ्या गोष्टीत। मागील काही हंगामात 2 वेळा विजेतेपद पटकावलं होतं अवधूत भगत यांच्या टीमनं आणि आता त्यांनी संघ स्टॉप केलेत, कारण त्यांनी आपला मोर्चा वळवलाय तो बैलगाडा क्षेत्राकडे। SP ग्रुप सारसन सगळ्या गोष्टींचा उल्लेख केला आणि अजिंक्य तुम्ही फार चांगली मी तर म्हणेन मला आठवण करून दिली की सगळं काही जरी असलं तरी मोहीम गड किल्ल्यांचे हा जो ग्रुप आहे त्या ग्रुपनं सुद्धा आम्हाला प्रभावित केलं आणि चांगले मी तर म्हणेन गड ते सर करत असतात, तिथे जाऊन चांगले संवर्धन करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो। त्यांच्याही त्या कार्याला आम्ही पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सलाम करतो। इथे चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीनं 11 चेंडू आता बाकी असतील आणि धावा बनवायचे आहेत ते मात्र 13। हा नक्कीच शेवटचे निर्णायकारक 11 चेंडू आणि 13 धावा संख्येची गरज आहे। एकही विकेट अद्याप गमावलं नाही, ही जमेची बाजू आणि चांगली बॅटिंग या ठिकाणी करतायत साहिल पाटील आणि त्याच्या सोबतीला सौरभ हे दोन्ही फलंदाज। काय कमालीची फलंदाजी, साहिलनं आक्रमण केलं, त्याच्या बॅटमधून धावा येताना आपण सातत्यपूर्वक पाहिल्या। 4 6 त्यानं या इनिंगमध्ये लगवले, 2 4च्या मदतीनं चांगली बॅटिंग तो वैयक्तिक करतोय। हा चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे ज्याला कॅरी केलं जातं। अक्षय त्या ठिकाणी होता आणि पहिला मोठा आदरा मिळतोय तो बॅटिंग करणाऱ्या नरेश दादा युवा प्रतिष्ठान टीमला। डीजे गाणी वाजली पाहिजेत, नाहीतर तुमच्या ज्या संधी आहेत हळदीच्या आणि 9 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे। 9 चेंडू 13 धावांची गरज। मैदानावरती दाखल झाला तो फलंदाज साहिल खारमिशे आणि त्यानं ठोकलाय षटकार। त्याच्याप्रमाणे या खेळाडूचे शरीरयष्टी आणि तसेच फटकेबाजी लांब लचक षटकार या अगोदर देखील आपण त्याच्या बॅटमधून येताना पाहिलंय आणि हा फटका देखील आपलातून अगदी धाकटी पंढरीचं जे मंदिर आहे ना त्या दिशेने जाणारा फटका। अजिंक्य खरं तर तो मैदानावरती गेला, त्याने इकडे ना बघितलं तिकडे तुम्ही शरीरयष्टीचा उल्लेख केला, पण त्याला वाव न देता श्रेयश कदम गेले ज्या बॅटिंगचे जोर दाखवतो ना, जो बॅट स्पीड दाखवतो ना, तसाच बॅट स्पीड पहिल्या चेंडूवरती स्लॉक स्वीप समोर खेचला कॅरेबियन स्टाईलनं तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे। पण इथे शॉर्ट ऑफ लेंथवरती चेंडूला धाडलं ते थेट पेन खोपोली जो मार्ग आहे महामार्ग त्यावरती आणि आपण बघतोय की लांबच लांब षटकार त्यानं ठोकला। आता एका धावेची गरज आणि आयोजकांचा वेळ त्यानं वाचवण्याचं काम आता या ठिकाणी केलंय। विजयी धाव या ठिकाणी घेतली जाईल आणि हा सामना जिंकलाय नरेश दादा युवा प्रतिष्ठान या टीमने। याचा अर्थ एक विजय त्यांना आता प्राप्त करता येतोय। बॅटिंग करण्याचा निर्णय राकेश पाटील यांचा। चला सलामीची जोडी मैदानाकडे जाईल त्या अगोदर मी विनंती करेन राधिका 11 टीम युगल पाटील आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। क्षेत्ररक्षणासाठी तुम्हाला निमंत्रण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। आजच्या दिवसातील 10वा सामना या ठिकाणी आपण बघतोय, कारण काल एक पेंडिंग होता। आजच्या दिवसातील 9वा आणि यानंतर 10वी मॅच, याचा अर्थ 11 सामने आज आपण संपन्न करू यात शंका नाही। आणि त्यासाठी सगळ्या टीमनं सहकार्य केलं, त्यासाठी मी सगळ्या टीमला पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीनं मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतोय। मॅन ऑफ द मॅच साहिल पाटील